आता आपण आहोत देवगड तालुक्यातील बापर्डे पंचायत समिती मतदारसंघामध्ये आणि आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमोल तेली. जाणून घेऊया त्यांच्या विकासाच्या संकल्पना. सर, आपण कोणत्या विकासाच्या संकल्पना घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलात? सर्वप्रथम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय नारायण राणे साहेब, आमचे देवगड कणकवली वैभववाडी मतदारसंघाचे आमदार तरुण तडफदार नितेशजी राणे साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला बापर्डे पंचायत समिती मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घोषित केली. गेल्या 10 वर्षापासून बापर्डे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे विविध विकासाची कामं इथे होत आहेत. त्यामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, शिक्षण असेल. कारण बापर्डे जिल्हा परिषद मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. त्याच्यामागचं मूळ कारण असं आहे की इथे ह्या बापर्डे मतदारसंघामध्ये काम करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्यांना माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्याकडून मिळणारं मार्गदर्शन. नितेशजी राणे साहेब यांची काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहीतच आहे. प्रामाणिकता, त्याचबरोबर आक्रमकता. कारण शासकीय निधी जोपर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये येत नाही तोपर्यंत विकास कामं होत नाही. आणि शासकीय निधी आपल्या मतदारसंघात येण्यासाठी जी आक्रमकता हवी, जो त्या विभागाचा अभ्यास हवा, हे माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही इथे सर्वजण गेली 15 वर्ष या मतदारसंघामध्ये काम करत आहोत. त्यामुळे आता ही विकास कामं जी चालू आहेत इथे, आता मी ज्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे त्याच्यामध्ये सौ अनघा राणे मॅडम, ज्या आमच्या आता जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत, त्यांच्या माध्यमातून बरीच विकास कामं झालेली आहेत. काही विकास कामं म्हणजे काही रस्त्यांची कामं जी राहिली आहेत 70-80% कामं पूर्ण झाली आहेत, म्हणजे पूर्णत्वास आलेली आहेत. ती आम्ही आता निवडणूक पूर्ण झाल्यानंतर ती कामं आम्ही माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाकडे पूर्ण करू. जनतेने तुम्हालाच का निवडून द्यावं? जनतेने मला निवडून द्यावं यापेक्षा मी असं म्हणेन की जनतेने काँग्रेसचा उमेदवार निवडून द्यावा. कारण इथे आता डॉक्टर अमोल तेली म्हणून मी उमेदवारी जरी इथे उभा असलो तरी इथे बापर्डे पंचायत समितीतील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा तो मान आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की डॉक्टर अमोल तेली म्हणून मला निवडून देऊ नका, तर मी राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार आहे म्हणून निवडून द्या. कारण इथे जी कामं झालेली आहेत ती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडूनच झालेली आहे. आज आपण बघाल तर विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दाच उरलेला नाही. म्हणजे तेही 5 वर्षानंतर आता मतदारांपर्यंत पोहोचलेले आहे. आता आम्ही जी कामं करतो त्यातली 10 कामांपैकी 7 कामं किंवा 8 कामं आमची चालू आहेत किंवा ती आता पूर्णत्वास आलेली आहेत. पण विरोधकांकडे असं एकही काम नाही आहे किंवा एकही मुद्दा नाही आहे की ते मतदारांपर्यंत जाऊन त्यांच्या उमेदवाराचा किंवा त्यांच्या पक्षाचा प्रचार करू शकतो. त्यामुळे मी जनतेला आवाहन करेन की डॉक्टर अमोल तेली हा मी उमेदवार आहे, त्याचप्रमाणे मी राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार आहे. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मतदान करून आम्हा सर्वांना विजयी करा. झालेल्या विकास कामांवरती जनता संतुष्ट आहे असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच संतुष्ट आहे. कारण जर जनता संतुष्ट नसती तर गेली 15 वर्ष बापर्डे जिल्हा मतदारसंघामध्ये काँग्रेसची सत्ता नसती. ज्यावेळी लोकांची कामं होतात, विकास कामं होतात, मग त्याच्यामध्ये मूळ समस्या ज्या रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य, हे ज्यावेळी मूलभूत गरजा ज्यावेळी लोकांच्या पूर्ण होतात त्याचवेळी येणाऱ्या परत 5 वर्षानंतर जनता त्याच पक्षाला निवडून देते. आणि आता 15 वर्ष ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेसची सत्ता आहे. हे याचं एक उदाहरण आहे की जनता माननीय नारायण राणे साहेब, नितेशजी राणे साहेब आणि इथले कार्यकर्ते या सर्वांच्या कामावरती सर्वांचा विश्वास आहे. कोकण लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? कोकण लाईव्हच्या माध्यमातून मी मतदारांना एवढं आवाहन करेन की आत्तापर्यंत जसा माननीय नारायणराव राणे साहेब तसेच नितेशजी राणे साहेब यांच्यावरती आपण सर्वांनी विश्वास दाखवलात, त्याचप्रमाणे इथले कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यावरती जो विश्वास दाखवला तोच या निवडणुकीमध्ये दाखवून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार, जिल्हा परिषद तसेच दोन्ही पंचायत समितीचे उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा, हेच आव्हान. तर हे होते राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमोल तेली. त्यांनी असा विश्वास दाखवला की त्या निवडणुकीमध्ये त्यांना जनता मदत करेल आणि तेच निवडून येतील. कॅमेरामॅन विराज गोसावीसह
मी सरिता जोरस्कर, कोकण लाईव्ह, कणकवली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो. माननीय नारायण राणे साहेब यांचा विजय असो. माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांचा विजय असो.